नमस्कार. खरं तर आज चक्क आपण गप्पा मारायला बसलोय आणि त्या पण मला असं वाटतं की आपण कुठला ना कुठला इश्यू घेऊ, कुठल्या ना कुठल्या विषयांवर करू. पण आज आपण थ्री इडियट्स पिक्चर आठवतोय तुम्हाला? येस, ऑल इज वेल तो वाला. तर ऑल इज वेल किती जणांना आठवतंय? तर ऑल इज वेल खरंच ह्याच्यामुळं ऑल इज वेल होतं का? तुम्ही सांगा. आज स्ट्रेस शब्द इतका कॉमन झालाय की तो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनत चाललाय है ना. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही काम आपलं सुरूच असतं आणि तो कामाचा ताण, जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता मनाला थांबायला वेळच देत नाही असं मला वाटतं. लक्षात घ्या, थकवा हा फक्त शरीराचा नाही आहे, तो मनाचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच थ्री इडियट्स हा चित्रपट आजही तितकाच आपल्याला असा रिलेट केला जातो जेवढे वेळा तो आठवतो है ना. कारण काय सांगा बघू. तर कारण रॅन्चो घ्या किंवा फरहान कुरैशी घ्या किंवा राजू रस्तोगी घ्या. सो किती जणांना ऑल इज वेल आठवतो सांगा बघू. ऑल इज वेल, ऑल इज वेल. ॲक्च्युली ना, हा थ्री इडियट्स मधला डायलॉग जर तुम्हाला आठवत असेल तर आज आपण बरंच काही बोलू शकतो है ना. बघा हा, ह्या ऑल इज वेल मुळे खरंच सगळं काही वेल होतं का हो? म्हणजे आजचं जीवन कसं आहे, स्ट्रेस शब्द इतका कॉमन झाला आहे की तो प्रत्येकाच्या आयुष्याचा ना एक भाग बनलाय. म्हणजे बघा हां, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण आपले विचार किंवा काही ना काही सुरूच असतं. म्हणजे मग तो कामाचा ताण असेल, जबाबदाऱ्या असतील, फ्युचरचे विचार असतील आणि मनाला थांबायला वेळ आपण कितीही ठरवलं तरी मिळत नाहीच. हो ना, ॲग्री. लक्षात घ्या, थकवा हा फक्त शरीराचा नसतोच, ॲक्च्युली तो मनाचा सुद्धा असतो. आणि म्हणूनच थ्री इडियट्स हा चित्रपट कसा होता, खूप आवडलेला होता की नाही आपल्याला. अगदी बरोबर आहे, थ्री इडियट्स खरंच आपल्याला सगळ्यांना खूप आवडला होता. कारण आजही तितकाच आपल्याला तो म्हणजे असं को रिलेट करावा वाटतो. कारण बघा हां, आता रॅन्चो जो आमिर खान, हां, तर रॅन्चो किंवा फरहान कुरैशी किंवा राजू रस्तोगी, म्हणजे ह्या तिघांच्याही आयुष्यात आपल्यासारखं चिंता दाखवली आहे, अपेक्षा दाखवल्या आहेत, ताण दाखवलाय है ना. आणि तिघेही एकाच कॉलेजमध्ये असून किंवा एकच सिच्युएशनमध्ये असून सुद्धा काय झालंय, प्रत्येकाचा स्ट्रेस वेगळा. म्हणजे फरहानचं करिअरवरचं प्रेशर आणि स्वतःचं मन वेगळं सांगत असताना दुसऱ्यांच्या निव्वळ अपेक्षा पूर्ण करायची त्याची धडपड है ना. आता तेच राजू बघा, तर राजूवर घरची जबाबदारी आणि फ्युचरची भीती, म्हणजे जर फेल झालं तर वगैरे, हा सतत त्याचा विचार त्याला जगूच देत नाही असं आपल्याला वाटत राहतं है ना. तर बाहेरून जरी यांचं आयुष्य नॉर्मल दिसत असलं तरी पण आतून सगळंच काही ना काही इश्यूज घेऊन जगताना दिसत आपल्याला, पटतं ना. आणि या सगळ्या अपोजिट कोण आहे, रॅन्चो है ना. एक गोष्ट सतत म्हणत असतो, जब दिल डरता है तब बोलो ऑल इज वेल. पण खरंच असं म्हटल्याने, ऑल इज वेल म्हटल्याने प्रॉब्लेम नाहीसे होतात का? स्वतःच्या मनाला शांत करण्याचा एक मार्ग आहे हा. कारण अनेक वेळा बघा ना, परिस्थिती लगेचच बदलता येते असं जरी वाटत असलं तरी मन शांत झालं ना
किंवा भीती कमी झाली आणि विचार थोडे स्थिर झाले ना, की लगेचच परिस्थिती हँडल करणं फार सोपं वाटायला लागतं. तुम्हाला पण असं वाटतं का? तर सुरुवात अगदी साध्या गोष्टीपासून सुरू करू शकतो आपण. जेव्हा सिच्युएशन टफ होते, तेव्हा रॅन्चो सुद्धा घाबरतो. आठवतंय का तो? पण तो असा पॅनिक नाही होत. तो सर्वात आधी स्वतःला कंट्रोल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. आणि त्यासाठी सगळ्यात सिंपल गोष्ट, जेव्हा तुम्ही आउट ऑफ कंट्रोल किंवा पॅनिक होता ना, तेव्हा सगळ्यात सिंपल गोष्ट कुठली आहे? ब्रीदिंग. येस, दिवसभर आपण श्वास घेतच असतो, ऑफकोर्स ते नॅचरल आहे, घेतच असतो. पण त्याच्याकडे लक्षच आपण देत नाही जेव्हा ब्रीदिंग करतो. पण सिच्युएशन जेव्हा अशी वियर्ड असते ना, तेव्हा आपण जर 2 ते 3 मिनिटं जाणीवपूर्वक खोल श्वास घेतला आणि शांतपणे सोडला ना, तर बॉडी रिलॅक्स होते. बॉडी एकदम रिलॅक्स. मग आपल्याला हळूहळू विचारांचा वेग जरासा या श्वासोश्वासामुळे कमी झाला, तर मन शांत व्हायला लागतं. पण ना, प्रत्येक स्ट्रेस फक्त ब्रीदिंगने घालू शकतो का आपण? तर नाही. काही वेळा मनात साचलेल्या काही गोष्टी बाहेर पडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. किती गोष्टी आहेत ना. आता पुढची गोष्ट थोडीशी सांगू का मी तुम्हाला? म्हणजे मन मोकळं करणे ह्यावर. आता फरहानचा तो शेवटचा सीन आठवतो का तुम्हाला? त्याच्या वडिलांना तो सांगतो नाही का, की मुझे इंजीनियरिंग नहीं करना है, मुझे फोटोग्राफी में ज़्यादा इंटरेस्ट है. क्या होगा? हाँ? अगर मैं फोटोग्राफर बन गया तो कम पैसे कमाऊंगा ना, घर छोटा होगा, गाड़ी छोटी होगी और अब्बा मैं खुश रहूंगा. आठवतं का तुम्हाला ते? तर तो क्षण त्याच्यासाठी ना टर्निंग पॉइंट होता. आठवतं का तुम्हाला? कारण तो पहिल्यांदाच स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून बोलत असतो. आपण मात्र अनेकदा अनेक गोष्टी मनातच दाबून ठेवतो. त्यामुळं आपलं काय होतं? मेंटल स्ट्रेस येतो आणि हेल्थवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो, है ना? पण जेव्हा आपण बोलतो किंवा एक्सप्रेस होतो, जे मनात आहे ते सांगून टाकतो, तेव्हा मन कसं होतं? आपल्याला सांगितलं बाबा एकदाशी, मन असं शांत होतं, इनर क्लॅरिटी यायला लागते, है ना? पण फरहानसारखं सगळ्यांनाच हे जमत नाही बरं का. आपण ठरवतो ठीक, पण आपलं मन भीती, चिंता यातच राहतं. आपल्याला ते डेअरिंगच नाही होत, की चला मन मोकळं करू. फार कमी लोकांना हे जमतं, आय नो. तर हे मनातच साठवत राहतात, तेव्हा काय होऊ शकतं सांगा? त्याचं उदाहरण म्हणजे सगळ्यात 3 इडियट्स घेतोय आपण, ऑफकोर्स. राजू रस्तोगी. जी गोष्ट आपल्याला काय शिकवते सांगा? ओव्हर थिंकिंग आणि फिअर किती डेंजरस असू शकतं हे तो स्पष्ट सांगतो. म्हणजे कसं, सतत चिंता त्याला असते, भविष्याची भीती असते, त्यामुळं तो मानसिकदृष्ट्या खूप दबला जातो, है ना? आणि मग एक सीन असा येतो की जिथे तो प्रेशर इतका वाढलेला दाखवलाय की तो कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतो ना, कम्प्लीट. आणि मग सुसाईडचा प्रयत्नही करतो. आणि हे कुणाच्याही आयुष्यात असं होऊ शकतं की नाही? म्हणूनच कधी कधी थांबून स्वतःला वेळ द्या. म्हणजे वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्टॉप फॉर फ्यू सेकंड्स, है ना? तरी सुद्धा खूप गोष्टी चेंज होऊ शकतात. आता राजूची गोष्ट आपल्याला एक महत्त्वाचा धडा काय देते? सतत भीती आणि परिणामाचा विचार करत राहिलो तर आपण वर्तमानात जगायचंच विसरून जाऊ. आणि आजच्या काळात ही समस्या आणखीन वाढवणारी गोष्ट आहे.
आहे की नाही? आता 3 इडियट्स मध्ये अजून एक डायलॉग खूप प्रामुख्याने बोलला गेलाय. कुठला सांगा बघू? काबिल बनो, कामयाबी खुद तुम्हारे पीछे आएगी. आठवतं? म्हणजे सतत रिझल्टच्या मागे धावण्यापेक्षा काय करा, प्रोसेसवर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. कारण आजच्या काळात आपलं सगळ्यात मोठा डिस्ट्रॅक्शन काय आहे, तो म्हणजे मोबाईल. आत्ता सुद्धा किती लोकांच्या हातात मोबाईल आहे आणि सोशल मीडियाने तर वेड लावलंय लोकांना. कंटिन्युअस आपण स्क्रीन समोर राहतो आणि म्हणजे न कळतच असतं ते. कंटिन्युअस आपण स्क्रोल करत राहतो. सतत नोटिफिकेशन किंवा ह्या स्क्रोलिंगने काय होतं, माहितींचा ओव्हरलोड. म्हणजे एक ही माहिती वाचतो, एक ती माहिती वाचतो, एक ते वाचतो, स्क्रोल करत राहतो. तेवढे सारे येतच राहतात ना वेगवेगळ्या गोष्टी, जे मनाला शांतता देतच नाही. तर सततच्या स्क्रोलिंग आणि हे ओव्हरलोड माहितीमुळं काय होतं सांगा, प्रोसेसवर फोकस करणं आजच्या काळात पूर्ण म्हणजे डिस्टर्बिंग होऊन गेलं आहे. इतकं सोपं राहिलंच नाही आहे. म्हणूनच दिवसातून थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहा. जमेल का? ट्राय तरी करून बघा.